कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजवर तू तुझ्या फायद्यासाठी माझा वापर करून घेतलास आणि आज माझ्याच पाठीत चुरा खुपसलास। मग काय करायचं होतं मी? तुला विश्वास नव्हता ना माझ्यावर? आता बसला? कळलं आता कीर्ती काय खेळी करू शकते ते? आणलं ना तुझ्या अख्ख्या कुटुंबाला रस्त्यावर? अगं पण घर माझ्या नावावर करून देणार होतीस ना आणि मलाच फसवलंस। अगं कारण मला माझा फायदा जास्त महत्वाचा वाटला ना, जो जगदीशने करून दिला। हे सगळं तुला भारी पडणार आहे कीर्ती। ए कीर्ती अशा धमक्यांना भीक घालत नसते। करंट आणि हिचं नाव काय? विसरलास तू? दिव्या। अरे हा दिव्या। दिव्या काय ना, आता सगळं झालेलं आहे। आता काय करणार आहेस तू? काय करणारेस विचारतोयस? मी तुम्हा दोघांना एक्सपोज करू शकते। ते पेपर्स तुम्हीच काकांना करून दिले हे सगळ्यांना सांगू शकते मी, विसरू नका। हा नक्की सांगा, अजिबात विसरू नकोस। कीर्ती कळतंय का? ते पेपर्स जगदीशला तू दिलेस। हे पण कीर्ती, ते पेपर्स तुला कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले? हिनीच तर दिले। आणि कीर्ती ती म्हणे ना, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा, तो धोंडा ना हिनी स्वतःच्या पायावर मारून घेतलाय। म्हणजे काय, हिनी स्वतःच्याच आजीला, आईला आणि स्वतःलाच रस्त्यावर आणलंय। आणि सुहास, जर हे सगळे पराक्रम आणि आधीचे पण पराक्रम घरच्यांना कळले तर हिनेच हिच्या काका बरोबर मिळून हे सगळं प्लॅन केलंय यावर विश्वास बसेल ना सगळ्यांचा? म्हणजे मग तेव्हा ही काय करेल? तुला सोडणार नाही। हिंसा नाही, हा मुद्द्यांवर गुद्द्यावर यायचं। हो, आणि मी घाबरले बोल, गं. तोंडाने बोल, काय बोलायचं? सुहास, मला खूप भीती वाटते हिची। हा तुला ना आता काय करायचंय ते कर, मला काही फरक पडत नाहीये। आणि आता माझं काम झालंय, त्याच्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं आणि मला नकार देताना 100 वेळा विचार करायचा। करशील ना? करेक्ट। दिव्या, तुला कळत नाही तू किती मूर्खपणा केलास ते। तू जर आज कीर्तीला नकार दिला नसतास ना, तर हे घर आज तुझ्या नावावर झालं असतं। पण आता आलीस ना रस्त्यावर, आता फिरशील घर 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 करत। बघ कीर्ती, तुला माहिती नाहीये मी काय काय करू शकते ते। माझ्या वाकड्यात जाऊ नकोस आणि तुलाही घर हे विसरू नकोस। काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? काय करायचंय ते कर, पण माझ्या घराच्या दारात यायचा विचार सुद्धा करू नकोस। हा काय नाही, एकतर तुमची लायकी नाहीये माझ्या घरात पाय ठेवायची, आणि तू कुठेही जा कुठेही राहा, माझी काही मनाई नाहीये। आणि रस्त्यावर राहणे, तू रस्त्यावर राहाच, कारण जर रस्त्यावर दिसलीस ना तर आम्ही दोघी मिळून भीक घालू ना तुला, पण भीक मागायला माझ्या दारात यायचं नाही, कळलं? आणि तसंही आमच्या बंगल्यावरती फेरीवाले आणि भिकाऱ्यांना प्रवेश नाही। हा बरं सुहास, ती बघेल ना तिचं काय ते। आपण जाऊया, चल आपल्या घरी, चला चला। काय झालं? सोडणार नाही मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।